तिला राग आलाय बघा. तो पट्टा घातलाय ना आम्ही तिच्या गळ्यामध्ये, तर बघा तिला राग आलाय. पण तिला ते आवडत नाही आहे. बघा बघा कसा करतोय. जय शिवराय मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या शॅडोचा आपल्याला बेल्ट बनवायचा आहे आणि आधी राजला सोडायचा आहे. तो जातो आहे पंढरपूर म्हणजे आधी जातो आहे काटेलधाम, तिथून जाईन मग पंढरपूरला. मग त्याला सोडतो मी. बस आहे त्याची 10:30 वाजता बस आहे वाटते, 10:30-11 वाजता. 7 वाजले 9. आधी त्याला सोडतो, मग दाखवतो पुढचं काय काय. सो आता आलो आम्ही पेट्रोल पंपावरती. इथून पेट्रोल वगैरे टाकतो, मग राजला सोडायचं आपल्याला पुरनार फाट्यावरती. तर त्याला पुरनार फाट्यावरती सोडू, बसमध्ये बसवून वगैरे देऊ शेवटपर्यंत बघा. सो पोचलो आता पुरनार फाट्यावरती. तर इथून 11 वाजता बस आहे. आता नाश्ता वगैरे करू, जाऊ. तो आता नाश्ता वगैरे करू पुरनार फाट्यावर राज महाराज सोबत. की आता त्याला नाश्ता वगैरे करू. 11ची बस आहे, 11ची बस आली मग सोडू त्याला. तो जातो आहे आता पंढरपूर. कधी जातो आहे? परवा जातो आहे ना. तो उद्याच्या दिवशी जाईल शेगावले. त्याचं ते पकवाज बाकी आहे ना, तर तो तिथून आणीन, मग जाईन पंढरपूर परवा दिवशी. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. तो गाईच गाडी आली. ठीक बाबा, गर्दी तर खूप जास्त दिसते. कॉल कर गेला गे. सो गेली बस बघा. बरं झालं आम्ही लवकर आलो घरून, कारण वाजले आता 10:30 वाजले बघा. आणि तो म्हणत होता की बस आपली 11 आहे म्हणत होता तो. पण बरं झालं आम्ही लवकर आले, नाही तर जर थोडा उशिरा निघाले असते तर बस चालली गेली असती. पाहिजे आता डायरेक्ट भेटू घरी. बाकी आपल्या शॅडोला दाखवतो तुम्हाला मी. A few moments later.
सो बघा ते कसे खेळताय. शॅडोवाना आपली राणी. मागच्या बाजून पूर्ण भरून गेलाय बघा खेळून खेळून. आता परत तिच्या आंघोळ करणी पडेल यार. सो आता बघा कशी निवांत मस्त आराम करताय. केवढे खेळले एवढे खेळले आणि आता मस्त आरामात बसले बघा. खेळो ये राणी. ये रे चल ये. Day 2. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. बरोबर आहे का? हां मी ना मैं शिकलाय. पण व्हिडिओ बनवायची आवड आहे पहिल्यापासून. काहीच बघा याचा मित्र माझे व्हिडिओ बघतो आणि आता म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ बघेल तो. तर हा मला बोलतोय की माझे व्हिडिओ तुमचा मित्र सॉरी तुमचे व्हिडिओ माझा मित्र बघतो असं म्हणतोय. आणि म्हणतो जर मी सांगितलं की माझा भाऊ आहे तो, तर तो त्याला फोटो वाटेल म्हणून याला पण व्हिडिओमध्ये घेतो आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ त्याचा मित्र जेव्हा बघेल ना तेव्हा दिसेल. आणि तो म्हणतो त्याचा मित्र माझा फॅन आहे. अरे बाई माझा मोठा फॅन. हा बी आपला भाऊ आहे आणि तो याचा पण मित्र आहे. थँक्यू. यानं सबस्क्राईब पण नाही केला आहे बट ना ह्याच्या चॅनल म्हणजे याच्या यूट्यूबवरती माझे व्हिडिओ आपोआप येतात. तर तो आता बोलतो की तुम्ही यूट्यूबवर आहे दादा असं तसं. म्हटलं हां म्हणजे हां मी व्हिडिओ बघतो तुमचे असं तसं. थँक्यू सो मच गाईज. आता आलो घरी आणि घरी मी सांगतो तुम्हाला तो मुलगा कोण होता काय होता. तो मुलगा होता माझ्या काकूचा चुलत भावाचा मुलगा म्हणजे माझा चुलत मामाचा. की मी जस्ट गेलो होतो तिथं आणि तो अचानकच मला बघितलं त्यानं. तर तो डायरेक्टली विचारलं. तो असं चक्रामध्ये पडला एक दोनदा असं बघितलं आणि मग थोड्या टायमात तो बोलला की दादा तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनता. म्हटलं हां. तर म्हणे माझा मित्र तुमचे व्हिडिओ बघतो आणि त्यानं मला पण दाखवलं होतं. मला माहिती नाही की तुम्ही माझे भाऊ आहे. म्हटलं भाई. आणि तो बोलला की माझा मित्र तुमचा फॅन आहे. म्हटलं फॅन कुठं भाई. जे काही आहे आपले जेवढे सबस्क्रायबर आहे सर्व आपली फॅमिली आहे. बिलकुल मनापासून फॅमिली. आणि पुढं पण जेवढे पण वाढतील सर्व आपली फॅमिली राहील. म्हणून फॅमिली म्हणून सपोर्ट नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करत जाईल आपल्या मराठी माणसांना व्हिडिओ. कारण सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळंच पुढं जाईल मी. बाकी जेवढे पण वाढतील सर्व आपली फॅमिली आहे आणि फॅमिली म्हणून सपोर्ट नक्की करा. आणि जे रिअल फॅमिली आहे माझे नातेवाईक आहे ते थोडंफार निगेटिव्ह बोलता व्हिडिओच्या ह्याच्यात की काय हा व्हिडिओ बनतो असं तसं सांगता. इकडे तिकडे माझ्या कानावर येते सर्व. बट मी काय म्हणजे मी काय घेत नाही ते मनावर. आणि त्यांना समजेलच पुढं काय काही नाही. की तुम्ही फॅमिली मी तुमची. तर प्लीज यार सपोर्ट करा. जास्तीत जास्त शेअर करत जा व्हिडिओ आपला. की भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. जय खानदेश जय महाराष्ट्र.